तुम्हाला समजा आता म्हणजे तुम्ही दुसऱ्या ज्ञान द्यायचं म्हणलं, माहिती द्यायची म्हणलं, तुमच्याकडे मंत्र द्यायचा म्हणतो, तुमच्या लोकांना मंत्र वगैरे मी ओम नमः शिवायचाच म्हणतो. मला जो गुरुने जो दिला तोच मंत्र मी देणार. त्याला तुम्ही असं म्हणजे रस्ते लोकांना बाकी तुम्ही दर्शन काय करू शकता, कुठं जावा, काय दर्शन घ्या, कुठं काय करा, 12 ज्योतिर्लिंग दर्शन करा ना. हां, जे तुम्हाला गुरुजी सांगितलं तुम्ही तेच कोण सांगता. हां, बस. बाकी काय वेगळं काय करायचं. आता केदारनाथ खुललं आहे 15 तारखेला. हो, 12 ज्योतिर्लिंग आहे. मी आता इथून गंगासागरहून आलो. गंगासागर पण झालं. बरं, सगळं ते बार गंगासागर आहे. अच्छा अच्छा. नाही ना, हो, ऐकलं. डबल गेलं तरी काही नाही तसं काय. मला हे दुसरं भ्रम आहे. तर आपल्यावर सुद्धा कोणी जर काही ब्लॅक मॅजिक केलं असेल, की काही आपल्या काही गोष्टी केल्या असतील, तर त्या कशा काढायच्या. हे सगळं काही नाही होत. अच्छा, चालवतं ना, तर एका व्यक्तीनं एका मुलीला कॅच केलं होतं. फार अंतर लांबून होती ती. तिने हाक मारली, नुसतं अशी हाक मारली तर लांबून पळ द्यायची मुलगी. अशा गोष्टी मी माझ्या डोळ्यात बघितल्यात. होतात ना. हे काय आहे ते लॉजिक पण आहे आणि मॅजिक पण आहे. मग ते होऊ नये का त्याला. नाही काय ते होऊन जाते. बाबा जो ज्याला चांगलं करायचं असेल तो हे वाईट ते करत नाही करत. पण एखादा चांगला आहे किंवा वाईट झाले असेल. नाही आता सिद्धी मागायची करायची. तुम्ही चांगल्यासाठी जो करणार ना तर दुसऱ्या उपयोगासाठी करायचं काय फायदा होणार. पण काय होतं, आपण चांगला आहे एखाद्या व्यक्तीचा. आता आमचं उदाहरण घ्या, एखादा आम्हाला त्रास देतो, म्हणजे शेतामध्ये उदाहरण आहे, तो त्रास आम्हाला देतो, आपण चांगला आहे, आपण त्याला दुसऱ्याचं वाईट पण नाही बघाय. आपण चांगला बघतोय, पण आपल्याला वाईट करतोय ना. त्याची बुद्धी आलं की ना तो राक्षसी आहे. हां हां, पण तो त्रास आपल्याला देतोय. त्याची राक्षसी बुद्धी आहे ना. ते त्याची परत आत्मा शुद्ध आत्मा आहे ना, काम नाही करत. त्याची वाईट पण त्या थांबवला कसं आपण. तो आपल्याला त्रास द्यायला लागला. आपल्याकडनं काय आपलं जे काही चाललंय रुटीनमध्ये जमून लागेल तो सगळं करतो. आपण काहीच नाही करायचं. शारीरिक कर्म बांधा. आता वरती काहीच नाहीये. सगळ्या वरती होतं. आता सगळं इथंच आहे. खाली इथं पाप केलं तर इथं लगेच सगळं भेटून जातं. लगेच इथं त्रास होतो ना आपल्याला. आपल्यासाठी उपासकांना, साधकांना साधना करा तुम्ही, सगळं करा, काही नाही.